निवडणुकीचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. पुढच्या काही दिवसातच महायुती महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल, उमेदवार समोर होतील आणि प्रचाराला सुरुवात होईल. निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची कशी आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार आहेत. दादा, आपले खूप खूप धन्यवाद एबीपी माझाला वेळ दिल्याबद्दल. नमस्कार. तर पहिलाच प्रश्न असा, तयारी कशी सुरू आहे? बदललेले तयारी जशी निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर जाताना पक्षांनी जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्या सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची तयारी चालू आहे. आणि विनिंग फॉर्म्युला पण तयार आहे तुमचा? विनिंग फॉर्म्युला ह्यावेळेस दिलेल्या आमच्या महत्वाच्या योजना, गेल्या सरकार आल्यापासून आम्ही केलेलं इथलं काम आणि उद्याच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या विचाराचं राज्यामध्ये सरकार आलं तर केंद्राचा अधिकचा निधी आम्हाला आणता येईल. जसं बिहारमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये कालच्या अर्थसंकल्पामध्ये चांगला निधी त्या ठिकाणी मिळाला, तसं उद्या महाराष्ट्राला पण पुढं 5 वर्ष उत्तम प्रकारचा निधी विकास कामाला आणायचा म्हटलं तर या आत्ताच्या विचाराचं केंद्रातलं सरकार, त्या विचाराचं राज्यात सरकार आलं तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो. लेक लाडकी योजना किंवा लाडकी बहीण योजना, या योजना आपण लोकांपर्यंत घेऊन जात आहे, ते गेम चेंजर असणार आहे. महिला तुम्हाला वाटतं यावेळेला महायुतीचं सरकार आणून देतील? हो का? आजपर्यंत सगळ्या सरकारांनी आपापल्या परीनं चांगल्या योजना देण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठली एखादी योजना क्लिक होईल हे मतदारांच्या हातात असतं. काम करायचं सरकारचं काम, विरोधकांचं काम सरकारचे दोष दाखवणं, चुका दाखवणं किंवा नरेटिव्ह सेट करून कशी ती मतं आपल्याकडे खेचता येईल. लेक लाडकी योजना संदर्भात एक नरेटिव्ह सेट केला गेला की आता हे 1,500 काय होणार नाही, 3,000 काय होणार नाही आणि हे डिस्कंटिन्यू केलं जाईल निवडणुकीनंतर, अशा प्रकारचा नरेटिव्ह सेट केला गेलाय. तुम्ही बघा, आम्ही एकदम जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये दिले. गणेशजी, काही काहींनी त्या 3,000चं व्यवसाय पण व्यवसाय, म्हणजे रक्षाबंधन होतं ना, राखी बांधण्याच्या करता दोरा वगैरे जे काही लागतं, कोणी घुंगरू केले ते आणलं आणि त्याच्यातनं राख्या केल्या आणि त्या विकल्या. त्या 3,000चे तिनं 20,000 केले. काही शिलाई मशीन वगैरे ज्यांच्याकडे असतात त्यांना थोडं बहुत छोटा, अगदी छोटा व्यवसाय. थोडक्यात मी मराठी भाषेत सांगतो, दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्यांची चूल पेटते त्या महिलांच्या करता हे 3,000 रुपये पण महत्वाचे आहेत. भाजी घेऊन विकायची, म्हणजे मार्केट मंडईमध्ये जायचं, भाजी आणायची वगैरे, फळं आणायची वगैरे, अशा पद्धतीनं पण त्यांचे पैसे वाढतात ना. कारण आणताना तिथं एकदम होलसेल मधनं घेतात आणि किरकोळमध्ये येऊन विकतात. आपोआप पैसे त्याचे जास्त येतात, ते मल्टिप्लाय होतं. तुम्ही आणि 1 मिनिट, ह्या जे गणेशजी 2.5 कोटी महिला डोळ्यासमोर आहेत, 46,000 कोटी, हे 46,000 कोटी आपल्या महाराष्ट्रातलं अर्थचक्र फिरवायला मदत होणार आहे. कारण ती कुठल्या तरी गावात जाऊन त्या दुकानात काहीतरी घेईल, कुठल्या तालुक्याच्या ठिकाणी जाईल, कुठेतरी ती जाईल, ती घरात ठेवणार नाही. तिलाही स्वतःला वाटतं की मी माझ्याकरता काहीतरी करावं, पण इतके दिवस घरच्यांनी कुणी तिथं विचार केला नाही गरिबीमुळं. आणि आम्ही घेताना 2.5 लाखाचेच घेतले ना. ज्याच्या घरामध्ये 20,000 रुपये उत्पन्न आहे, 20,000च्या आत, त्यांनाच आहे. पण या योजना गेम चेंजर ठरतील असा विश्वास तुम्हाला आहे. पण असंही तुमच्यामध्ये या योजनेसंदर्भात तुम्ही या योजनेला आपल्या यात्रेच्या दरम्यान पुढे नेली म्हणून अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली असं काही सुरू होतं तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या मी पण ऐकल्या. मी जाताना काय सांगतो, मी सभेत काय सांगतो, ही जी काही योजना आहे ही आपल्याला पुढेही चालू ठेवायची असेल तर तुम्हाला महायुतीचं सरकार आणावं लागेल. तर तुम्हाला घड्याळ, कमळ, धनुष्यबाण ह्या खुणा, तुमच्या इथं जी खूण असेल, जो कॅन्डिडेट असेल त्याला मतदान करावं लागेल. तर या योजना पुढे चालू राहतील. आम्हाला त्या चालू ठेवायच्या, परंतु त्याकरता आम्ही सरकारमध्ये यायला पाहिजे. म्हणजे काय, मी एकटा सरकारमध्ये यायला पाहिजे? घड्याळ माझी खूण आहे, पण धनुष्यबाण सिद्धेसाहेबांची आहे, कमळ हे आमच्या देवेंद्रजींशी आहे, बावनकुळेजींशी आहे. माझी भाषणं ऐका ना. आपलं जे असतं ते कोणतंच मतभेद नाही त्याच्यामध्ये, काही असंच बातमी नाही. काही काही ना ते तुम्ही असंच केलं, तुमचंच केलं,
माझ्या पार्टीच्या कार्यक्रमामध्ये माझ्या पार्टीचेच पोस्टर लागले ना. जो आमच्या युतीचा कार्यक्रम असेल तिथं राष्ट्रीय नेत्यांचे फोटो लागतील. आमचे म्हणजे त्याच्यामध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लागेल, मोदी साहेबांचा फोटो लागेल, आमच्याकडनं चव्हाण साहेबांचा फोटो लागेल. हे होत आहे ना. तुम्ही म्हणालात की आमच्या काही चुका झाल्या, लोकसभेला उशीर झाला, तर यावेळेला उशीर होणार नाही. तर कधीपर्यंत आपण बसून एक फॉर्म्युला तयार कराल? उमेदवाराची यादी कधीपर्यंत येईल? आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे सगळं संपावं. म्हणजे उमेदवारांची घोषणाही होईल? नाही, आता बहुतेकांनी उमेदवाराच्या बाबतीमध्ये समोरच्या विरोधक कोण उमेदवार सिलेक्ट करतायत. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार सिलेक्ट करत असताना थोडंसं इलेक्टिव्ह मेरिट हे बघावंच लागतं. तिथली साधारण भौगोलिक तिथली राजकीय परिस्थिती, चुकून मी भौगोलिक म्हणलं, राजकीय परिस्थिती वगैरे बघून तिथली थोडी काही समीकरणं अशी बघून करावं लागतं. तर ऑक्टोबर फर्स्ट वीक पर्यंत होईल. आणि आता तुम्हाला मी सांगतो, मी नाव घेणार नाही, पण काहींना मागच्या निवडणुकीमध्ये पार्लमेंटचं तिकीट नसतं मिळालं असतं तर ते पराभूत झाले असते. पण तिकीट नाही मिळालं, त्याच्यातनं सहानुभूती मिळून काही जण निवडून आले. मग तसं तुमचं गणित बसलेलं नाही, तसं नाही. मी उदाहरण सांगतो, लोकसभेला अपक्ष निवडून येणं येड्यागावाळ्याचं काम नाही. पण यंदा अपक्ष 6 पक्ष आहेत. जसं आपण अनेक वेळा बोलता, ऑफ रेकॉर्ड उल्लेख करता की 45 अपक्ष एकेकाळी एका वर्ष 95 ला, तर यावेळेला 6 आहेत. आणि अपक्षांची महत्वाची भूमिका असणार आहे, कारण नाराजी असणार सगळ्यांमध्येच. म्हणूनच असा कॅन्डिडेट काढायचा की तो कॅन्डिडेट वोटरला पण मनामध्ये त्याला पसंत पडला पाहिजे. आणि मग त्याला ह्या तिन्ही पक्षाचा सपोर्ट, ह्या तिन्ही पक्षाच्या वोटर, म्हणजे प्रत्येकाचे वोटर काही असतात ना, त्या पक्षाचे म्हणून मतं असतात, ती मदत आणि ती मदत असं केलं की. तर विनिबिलिटी क्रायटेरिया जर असला तर काही नावांचे बदल किंवा काही मोठी नावं जाऊ शकतात आणि नवीन चेहरे येऊ शकतात यावेळेला तुमच्या महायुतीमधनं. त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट करता प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करणार, आम्ही पण करणार, समोरचे पण करणार. आणि आपण आधी कुठेतरी इंटरव्ह्यूमध्ये म्हणालात की 60-65 जागा आपण लढण्याच्या तयारीत आहात किंवा त्याबद्दल आपण चर्चा करता. त्याच्या संदर्भात मी कुठेही तसं म्हणलेलं नाही. मीडियाच्या समोर कुठेही मी काही आलेलो नाहीये. मी नेहमीच सांगतो, आम्ही तिघं आणि आमचे घटक पक्ष आम्ही एकत्र बसून व्यवस्थितपणे जागांचं वाटप करू. इलेक्टिव्ह मेरिट काय आहे, कसं आहे, काय, अशा पद्धतीनं पुढे जाऊ. कारण आम्हाला अनेक लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीचा गेल्या काही वर्षात अनुभव आहे. आणि 10% मुसलमान उमेदवार की मुस्लिमांसाठी आरक्षित जागा आपण ठेवताय आपल्या याच्यातनं. आम्ही आरक्षित जागा म्हणजे त्या ज्या एरियामध्ये मुस्लिम कॅन्डिडेट निवडून येण्याची क्षमता असेल त्या ठिकाणी आम्ही तसं करणार. मुंबईत 4 ते 5 जागा आपण पाहताय की त्यांना आपण. नाही, आम्ही वेगवेगळे पूर्ण महाराष्ट्रातच बघतोय. महाराष्ट्रात आहेत ना काही पॉकेट असे आहेत. तुम्ही बघा, मालेगाव मुस्लिम्स कॅन्डिडेट निवडून येणार, भिवंडी मुस्लिम्स कॅन्डिडेट निवडून येतो, गोवंडी किंवा असे काही एरिया आपल्या मुंबईमध्ये 5-7 ठिकाणी असे आहेत की तिथं ते मुस्लिम पॉप्युलेशन ते जास्त असल्यामुळे तो कॅन्डिडेट. पण आपल्या ह्या निर्णयाला भाजपमध्ये काही लोकांचा विरोध झाला. जसं नितेश राणे स्टेटमेंट करतात त्याच्यामध्ये गणेशजी त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागा ते कुणी तिकीट कुणाला द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. शिवसेनेला वाट्याला तिकीट आल्यानंतर आता अब्दुल सत्तार, शिवसेना अब्दुल सत्तारांना तिकीट देणार नाही का? आम्ही हसन मुश्रीफ साहेबांना तिकीट देणार नाही का? असं आहे ना. पण एक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतो राज्यामध्ये. नितेश राणेंचं स्टेटमेंट, काही जणांचं स्टेटमेंट कुणी काय करावं, लोकशाहीमध्ये आणि संविधानाने दिलेल्या अधिकारामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करत असतं. आम्हाला जे काही योग्य वाटत नाही किंवा काही बाबतीमध्ये निवडणुकीमध्ये काही परिणाम करणारा असेल तर आम्ही त्या बाबतीमध्ये एकत्र ज्यावेळेस बसतो त्यावेळेस आम्ही एकमेकांशी बोलतो. बाबा हे म्हणजे आम्ही पण सांगतो, एकनाथराव शिंदे साहेब पण सांगतात,
काही असेल तर देवेंद्रजी पण सांगतात, बावनकुळे सांगतात, तटकरे याबद्दल सांगतात. चर्चा झाली ज्या प्रकारचे स्टेटमेंट्स होत आहेत नेत्यांकडनं नाही, डॅमेज कंट्रोल. मी काही ठिकाणी जिथं बोलायला पाहिजे तिथं बोललो. काही काही ठिकाणी मी तर सीएम आणि डीसीएमच्या साक्षीनं बोललो, म्हणजे तिथं सभेत ते हजर होते तेव्हाही बोललो. अजित पवार ज्या प्रकारे निवडणुकीत आपल्या टीमला घेऊन उतरतात त्यामध्ये एक नाव जय पवारांचं पण येत आहे की जय पवारांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आहे किंवा चर्चा झाली आहे. काही ठरवलंय त्याबद्दल? मागणी करणाऱ्यांना प्रत्येकाला अधिकार आहे. पार्लमेंटरी बोर्ड त्याच्याबद्दलचा निर्णय घेणार. मागणी करताना नेहमीच निवडणुका आल्या तर काही नवीन लोकांना वाटतं की आता आपण तरुण म्हणून आपल्याला संधी द्यावी. काही मधल्या वयातले असतात, आम्हाला आता अनुभव आला 2-3 टर्मचा म्हणून आम्हाला संधी द्यावी. आणि ज्यांना 5-7 टर्मचा अनुभव असतो, आम्ही त्याच्यामध्ये परिपक्व झालेलो आहे, आम्हाला खूप अनुभव आहे म्हणून आम्हाला संधी द्यावी. किंवा काहींना वय ही आमची शेवटची संधी आहे, तुम्हाला नंतर तरुणांना आहेच ना बाबा, तुमचेच दिवस आहेत. पण त्याला केटर कसं करताय मग तुम्ही? कारण हे तर तुम्हाला नाही, ते तिन्ही आले ना, त्या तिन्हीमध्ये साधारण बघायचं की तिथल्या वोटरला काय पाहिजे, साधारण आता अंदाज येतो आणि वोटरला जे पाहिजे ते देऊन मोकळं व्हायचं. जय पवारांना मिळण्याची शक्यता आहे असं मी म्हणू शकतो? नाही, पार्लमेंटरी बोर्ड त्याबद्दलचा निर्णय घेईल. एक बारामतीबद्दल एक चर्चा खूप चालू आहे की युगेंद्र पवार तिथं उभे राहू शकतात, तयारी करतायत तुमच्या विरुद्ध. पवार विरुद्ध पवार असं एक चित्र निर्माण होऊ शकतं, त्याबद्दल काय म्हणा? त्या संदर्भात समोरच्या महाविकास आघाडीनं त्यांचे कुठले कॅन्डिडेट 288 मतदारसंघात उभे करायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात आम्ही लुडबुड करण्याचं काही कारण नाही. पण बारामतीमध्ये दादा असतील. त्या माझ्या संदर्भामध्ये पहिल्यांदा 288 जागा आम्ही तिघांनी आणि आमच्या मित्रपक्षांना कुठल्या कुठल्या येत आहेत. आता विनय कोरेची जागा ही आम्हाला विनय कोरेंनाच द्यावी लागेल ना. अशा काही जागा आमच्या आहेतच ना, आणि ते 5 वर्ष मित्रपक्ष म्हणून महायुतीमध्ये राहिलेतच ना. पण आपण सगळे एका पेजवरती आहात, कारण काल बातमी कुठेतरी आली की दादांच्या विरुद्ध एक चक्रव्यूह तयार केला गेला आहे आणि त्यांनी बाहेर पडावं, कारण ह्याला संदर्भ दिला गेला RSSच्या स्टेटमेंट संदर्भात, त्या आर्टिकल संदर्भात. अशा प्रकारच्या बातम्यांनी आमची पण करमणूक होते. आम्ही पण ऐकतो आणि वाचतो आणि सोडून देतो. त्याला रिॲक्ट करत नाही आपण? नाही काय पण RSS आपल्याला बाकीचं काम आहे भरपूर. आणि नेते तानाजी सावंत वगैरे सगळं बोलतात, तर त्याबद्दल आपण चर्चा झाली होती. एक मिनिट, ह्याच्यामध्ये शिवसेनेचा निर्णय कोण घेणार आहे? शिंदे साहेब. भाजपाचा निर्णय कोण घेणार आहे? इथं देवेंद्रजी आणि बावनकुळेजी, आणि वरच्या लेवलला अण्णाजी आणि अमितभाई, बरोबर आहे. अशा पद्धतीनं असेल तर इतरांनी काही जरी स्टेटमेंट केलं तरी हे प्रमुख जोपर्यंत स्टेटमेंट करत नाही तोपर्यंत फार विचार करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टात पक्षाच्या चिन्हासंदर्भातही अनेक चर्चा आहेत. तर एक मागणी शरद पवार गटाकडनं गेली की चिन्ह गोठवावं आणि तुम्हालाही एक नवीन चिन्ह द्यावं अशी मागणी आहे सुप्रीम कोर्टामध्ये. हो का? शेवटी प्रत्येकाला आपलं आपलं मागणी करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला न्याय व्यवस्थेकडे पण जाता येतं. आता त्यांनी त्यांचं चिन्ह घेतलं, त्याच्यामध्ये लोकसभा लढवली, त्याच्यामध्ये ते चिन्ह त्यांनी मतदारांच्यापर्यंत पोचवलं, त्यांचे खासदार पण निवडून आले. आता आम्ही पण चिन्ह आमच्याकडं आहे, आम्ही राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळं आमचा झेंडा पण आहे, आम्ही आमच्या परीनं काम करतो. आता त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. शेवटी न्याय व्यवस्था न्याय देईल. आज अमितभाईंसोबत बैठक होणार आहे, आज दौऱ्यावरती आहेत. आज मला टेंटेटिव्ह तरी सांगितलेलं आहे की आहे, पण एक्झॅक्ट मला दुपारी कळेल. आता मी निघालो दौऱ्यावर. आज माझा करमाळ्याचा दौरा आहे आणि नंतर संभाजीनगरला पण आमचा एक मेळावा आहे, त्याला मी जाणार आहे. मागच्या अमितभाईच्या दौऱ्यांमध्ये मुंबईच्या आपण नव्हतात म्हणून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. नंतर अजिबात नाही. तो दौरा त्यांचा पक्षाचा दौरा होता. त्यावेळेस आम्हाला सांगितलेलं होतं की ज्या दिवशी मी येईल त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण बसू. त्या दिवशी त्यांच्या मीटिंग उशिरापर्यंत लांबल्या. त्यांच्याही पक्ष आहे ना, त्यांच्या पण मीटिंग वगैरे आहेत ना, त्या उशिरापर्यंत चालल्या. त्याच्यामुळे आम्हाला निरोप आला की आजच्या ऐवजी उद्या बसू. आमच्या वेगवेगळ्या गणरायाचं दर्शन झाल्यानंतर, गणेशोत्सव होता,
त्यांना सीएमकडं, DCMकडं, लालबाग वगैरे. लालबागचा राजा तिकडं, शिष्येलारांचा गणेश तिकडं, तावडे साहेबांचा, अशा काही ठिकाणी जायचं होतं. आणि ते सगळं झाल्यावर एअरपोर्टला ते आले. एअरपोर्टला जवळपास आम्ही पाऊण तास आम्हाला जी चर्चा करायची होती, त्यांना जी चर्चा करायची होती, सगळी व्यवस्थित चर्चा पण नंतर लगेच तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटलात. असंही म्हणलं गेलं की तुमच्यात आणि त्यांच्यात काही दोन्ही पक्ष. आम्ही पहिल्यांदा गणेशजी तिघं बसलो. 288 जागेत तुम्हाला कुठल्या पाहिजे, मला कुठल्या पाहिजे, ह्यांना कुठल्या पाहिजे, तिघांनी चर्चा केली. काही जागा क्लिअर झाल्या की ज्या भाजपला पाहिजे, ज्या त्याच्यात आम्हालाही कुणाला नको, जे आम्हाला पाहिजे त्या दोघांना नको, तिघांच्या क्लिअर केल्या. काही जागा अशा होत्या की तिघांना पाहिजे होती. काही जागा अशा होत्या भाजप आणि शिवसेनेला पाहिजे होती. काही जागा अशा होत्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाहिजे होती. काही जागा अशा होत्या राष्ट्रवादी आणि भाजपला पाहिजे होती. त्याच्यामुळं आम्ही तिघं बसल्यानंतर ज्या जागा आमच्या क्लिअर झाल्या त्या बाजूला, त्याच्यानंतर तिघांनी मागितलेल्या जागा, त्याच्यानंतर दोन मागितलेल्या जागा, मग आम्ही आणि एकनाथरावांनी मागितलेल्या जागेकरता आम्ही बसलो, शिवसेना आणि राष्ट्रवादी. भाजपने मागितलेल्या जागेकरता आम्ही आणि भाजप बसलो. आणि काल शिवसेना आणि भाजप बसणार होतं, ते त्यांनी मागितलेली जागा. आता ह्याच्यातून जे राहील ते नंतर पण एक सोल्युशन बसेल, कारण अनेक चर्चा आहेत की दादांना कमी जागा मिळतील, दादा बाहेर पडतील. सगळं स्पष्ट सांगितलं तरी देखील जर कुणाच्या मनात काही प्रश्न येत असेल तर काय मला घेणं देणं. नाही, आपलं स्टेटमेंट जे केले आपण परिवारासंदर्भातले, त्याला पाहून दादा आणि पवारसाहेब पुन्हा एक होतील. काल पवारसाहेबही म्हणाले की आम्ही एकच परिवार आहोत, राजकीय दृष्टिकोनातून नाही पण परिवार म्हणून, पवार म्हणून आम्ही एक आहोत. तर तशा चर्चा वेगळ्या वेगळ्या काढल्या जातात. गणेशजी, तुमचा परिवार तो परिवारच आहे ना. तसा आमचा परिवार काय, परिवार तर आहेच, जगजाहीरच आहे ना. त्याच्यात काही चुकीचं आहे? चुकीचं काय? परिवार, पवार परिवार. उद्या काही सुखदुःखामध्ये शेवटी आम्ही एकमेकाला कडे जाणारच ना, कारण परिवार आहे. नाही, आपण जे स्टेटमेंट केलं की माझ्याकडनं चूक झाली सुनित्राजींना हे देणार, त्यामुळे सगळ्या चर्चा झाल्या की पुन्हा एकदा आपण एकत्र येऊ शकता का भविष्यामध्ये. काय होतं, आपली मराठी भाषा अशी आहे की त्याच्यातनं किती पण अर्थ काढता येतात. सकारात्मक पण काढता येतात, नकारात्मक पण काढता येतात. दोन्हीचं नाही, नुसतंच आपलं मधीचं असलंही काढता येतात. काढणाऱ्याने काय काढावं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्याबद्दल मी टीका टिप्पणी करू इच्छित नाही. शेवटचा प्रश्न माझा, अजित पवार मुख्यमंत्री होतील, फॉर्म्युला कसा असणार आहे, स्ट्राईक रेटवर का जागांवरती? अजित पवारांनी जागा किती मागितल्या, किती जागा मिळू शकतात? आम्ही पहिल्यांदा हे ठरवलेलं आहे की आपलं महायुतीचं सरकार आणण्याकरता जास्तीत जास्त जागा महायुतीच्या कशा निवडून येतील तो प्रयत्न नंबर 1 ला करायचा. आणि त्याच्यानंतर मग ठरेल. आत्ता तरी एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघं उपमुख्यमंत्री असं मिळून आम्ही लोकांच्या समोर जातोय. आणि उमेदवार जे इच्छुक आहेत त्याची नाराजी दूर करण्यासाठी आपण कशा प्रकारे हे करतो? तिथं ती जागा जर भाजपला मिळाली, आमचे काही नाराज झाले तर त्यांचं समजूत काढायचं काम अजितनं करावं लागेल. जिथं आम्हाला मिळाली तिथं भाजपचे नाराज झालं तर त्यांची समजूत काढायचं काम देवेंद्रजींना करावं लागेल. आणि जिथं शिवसेनेचं नाराज झालं तर ते एकनाथराव करतील. नाराजी दूर होईल. आणि अजित पवार, कारण चर्चा अशी पण आहे की थर्ड फ्रंट मध्ये आपण जात आहे. आजपर्यंत इतक्या निवडणुका झाल्यात, थोडी बहुत नाराजी त्या ठिकाणी असतील. लवकर जर जाहीर केलं तर त्याच्यातून मी हे सांगतो काही इकडं तिकडं वगैरे असेही प्रयत्न होणार. तो मग ज्यांना उमेदवार आत्ता त्यांच्याकडे आहेत त्याच्यापेक्षा जरा इलेक्टिव्ह मेरिट जास्त असलेला उमेदवार मिळाला तर ते आहे त्याला तसंच बसवतील आणि दुसऱ्याला घेतील. शेवटी मॅजिक फिगर 145. मॅजिक फिगर गाठताय आपण 145. मागच्या वेळेला 45+ मिशन दिलं म्हणून नुकसान झालं, यावेळेला 145 रिअलिस्टिक. नाही, एक मिनिट, आम्ही तर सरकार आणण्याच्या करताच आम्ही प्रयत्न करतोय. रिअलिस्टिक फिगर म्हणताय 145 ना, तर मागच्या वेळेला 145 नाही, आम्हाला त्याच्याही पुढे जायचं. असं काय म्हणताय? आम्ही सरकारमध्ये आम्ही चांगल्या योजना दिलेल्या आहेत, आम्ही चांगलं काम केलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्या विचारात आलेलं आहे. सेंट्रलमधनं आपल्याला मोठ्या प्रमाणावर योजनेला निधी आणायचा आहे.
तसा निधी मिळतो हे बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये, तसं महाराष्ट्राला तसं महाराष्ट्रात करायचंय. थर्ड फ्रंटच्या चर्चा की तुम्ही थर्ड फ्रंटचा काही त्यांचाही विचार अधिकार करताय? आहे ना. नाही, तुम्ही पण विचार करता थर्ड फ्रंट मध्ये अशी कुठे बातम्या ती येते? बातमी कुणी दिली? पहिल्यांदा जो बातमीदार आहे ना त्याला हुडकून काढू आणि त्याला विचारू की कुणी बातमी दिली बेटा तुला. आता माझा शेवटचा प्रश्न अक्षय शिंदे संदर्भातला आहे. कसला? काल अक्षय शिंदे, कालचं एन्काउंटर झालं, त्या एन्काउंटर संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात. न्यायिक ज्युडिशियल इन्क्वायरीची मागणी होती आणि काल ज्या वेळेस आपल्या इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं BKC मध्ये हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट नवीन इमारत तयार होतीये, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आलेले होते, अनेक दिल्लीतले आणि वेगवेगळ्या राज्यातले हे आले होते, न्यायमूर्ती आलेले होते आणि त्यामध्ये आम्ही सगळेजण त्या कामात होतो. कॅबिनेट होते, प्री कॅबिनेट होती. मला जी माहिती मिळाली, स्वसंरक्षणाच्या करता त्याला कुठं नेत असताना त्यांनी शेजारच्या पोलिसाचे रिव्हॉल्वर का काय काढून घेतलं आणि त्याच्यातनं गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. म्हणून समोरच्या आमच्या पोलीस खात्याने तिथल्या असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वसंरक्षणाच्या करता ही गोष्ट केली आहे. असं झालेलं आहे. पण विरोधक म्हणतात की तसं नाही, त्या मुलाचे आई वडील म्हणतात तसं नाही. आता तो चौकशीचा भाग आहे. ती चौकशी गृहमंत्र्यांनी लावलेली आहे. गृहमंत्र्यांनी पण काल त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं आहे. एकनाथरावजींनी पण स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये चौकशी केल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. जाता जाता पुन्हा तोच प्रश्न, अजित पवार स्ट्राईक रेट चांगले ठेवून मुख्यमंत्री होतील का? कारण आम्हालाही वाटतं एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही मुख्यमंत्री पदावर आले तर हा म्हणजे तुमचा प्रयत्न असेलच त्याच्या संदर्भात. गणेशजी, सगळ्याला सगळं व्हावंसं वाटतं की पहिल्यांदा ते होण्याच्या करता तेवढी संख्या मिळवणं महत्वाचं असतं, ती फिगर मिळवणं महत्वाचं असतं. आज पुन्हा महायुतीचं सरकार येण्याच्या करता आमच्या तिघांचा आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांचा प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद अजितदादा आणि तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडनं. पुढचे 2 महिने खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमच्यासमोर मोठी आव्हानंही आहेत. तर अजितदादा पवार बदललेले मी म्हणू शकतो, कारण मी त्यांना अनेक वर्षांपासून फॉलो करते. एक कठोर ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून मी त्यांना पाहिलेलं आहे आणि त्याच वेळेला निर्णय घेणारे हे असे अजित पवार आज थोडेसे बदलले, थोडे सॉफ्ट वाटत आहेत, पॉझिटिव्ह एक नरेटिव्ह घेऊन पुढे जात आहेत. निगेटिव्ह नरेटिव्हमध्ये ते त्या ट्रॅपमध्ये फसणार नाही आणि कामांच्या आधारे जनतेपर्यंत जाऊन जनतेची मतं मिळवून पुन्हा एकदा मॅजिक फिगर गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि जर मॅजिक फिगर आला आणि स्ट्राईक रेट चांगला असला तर निश्चितपणे अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील असं पक्षाकडनं, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं वारंवार बोललेलं आहे. तर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री कोण लाभतो हे येणारं काळ किंवा 1 महिन्याच्या नंतरच कळेलच. पण महायुतीची पूर्ण तयारी आहे की डबल इंजिन सरकार राज्यात आणावं आणि त्यासाठी एक मोठा चेहरा म्हणून अजित पवार पूर्ण मैदान पिंजून काढतायत.